सलामीचा आघाडीचा गोलंदाज पंचांचा हिरवा कंदील किशोर आणि त्याच्या समेत पंचांच्या भूमिकेत सोमनाथ। ही जोडी मात्र सकाळच्या सत्रामध्ये जरूर पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळेल। अप्पा स्ट्रायकर संघाचा सलामीचा गोलंदाज जरूर आपण पाहतोय। स्पर्धेचा पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळतील। महामानव चषक 2025 हे भव्य आणि असं दिव्य करतर पर्व आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या पर्वामध्ये विजय आपण या स्पर्धेला घेऊन आलो, जिथे आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार वारसा जपण्यासाठी आणि त्यांचा विचार वारसा क्रिकेटच्या या खरतर व्यासपीठावरून मात्र पुढे नेण्यासाठी पिंटो अण्णा यांचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो। आणि पहिल्या गटामध्ये आपण जरूर पाहताय इंटर सीबीडी असे तब्बल 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला नवी मुंबई ग्रामीण टेनिस क्रिकेटमधले तब्बल 10 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळेल। तर मात्र नक्कीच शेवटच्या दिवसामध्ये आपण खुल्या गटामधील काही निवडक 8 संघांना आपण इन्व्हाइट केले। लोहित मिस्टर सीपीएल ज्याच्या बॅटमधनं आलाय त्याचा पुन्हा एकदा फॉर्म रिदम आणि कन्सिस्टन्सी दर्शविणारा हा पहिला लॉफ्टेड मिड विकेट क्लिअर करणारा चौकार येतोय। थँक यू। जाऊया मैदानाकडे। सुरुवात मात्र एक या धावसंख्येने या स्पर्धेचा श्री गणेश जरूर आत्मदीच्या माध्यमातून केला गेला आणि ज्या फलंदाजाने सीबीडी प्रीमियर लीग मध्ये धुमाकूळ घातला मिस्टर सीबीडी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी लोहित याने मात्र स्वतःची सुरुवात मनगडातला जोर आणि काम आला सीबीडी प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरवला गेला हे दाखवत असताना पहिल्याच चेंडूवर फेस करत असताना चौकार। 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र येऊन पोचली आहे ती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवर जरूर पोहोचलाय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय। अप्पा स्ट्रायकर विरुद्ध अकालज्योत सेवा संस्था ही स्पर्धा या 2 आपण संघातील हा सामना जरूर पाहतोय। सलगचा दुसरा चौकार गॅप शोधली आणि गॅप मधून चेंडूने रास्ता देखील काढला आणि त्यानंतर हा मिळालेला चौकार जरूर पाहायला मिळतोय। धावसंख्या धावफलकावर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर जरूर पाहायला मिळते। सुरुवात मात्र या सकाळच्या सत्रामध्ये गोड होत असताना जरूर आपण पाहतोय अकालज्योत सेवा संस्था या संघाकडून धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत बिनबाद 9 या आकड्यावर जरूर पाहतोय। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना षटकांची ही लढत या लढतीमध्ये 2 पॉवर प्ले जरूर पाहायला मिळतील। पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय काव कॉर्नरच्या दिशेने चांगला क्षेत्ररक्षक जरूर उदय होता ज्याच्या माध्यमातून टिपलेला आदित्य पवार होता ज्याच्या माध्यमातून टिपलेला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ। 2 चौकार ठोकून फलंदाज लोहित बॅक टू द डग आउट। येस थँक यू। नितेश सर कुठेतरी घाई झाली की काही लोहितची 2 चौकार जरूर आले होते। 2 फटके चांगले आल्यानंतर मोह आवरला नाही आणि त्या मोहामध्ये सापडत असताना जरूर विकेट गेलाय। नाही नक्कीच असं म्हणता येईल, कारण पहिलं षटक आहे, भरपूर खेळ अजूनही शिल्लक असताना 6 षटकांचे सामने असताना मॅच मध्ये मी म्हणेन थोडी घाई झाली लोहितच्या माध्यमातून आणि 2 चौकार लगावल्यानंतर नेक्स्ट बॉलला ऋषभ जो गोलंदाज आहे ऋषभनेही मागच्या काही करतर वर्षांमध्ये फार छान इम्प्रेस केला आणि नवी मुंबई अप्पा स्ट्रायकर्सच्या टीमकडनं खेळ करत असताना मात्र त्यांनी त्याची क्वालिटी आणि गुणवत्ता मात्र सादर केली आहे। 5 चेंडूंचा खेळ झाला, रणसंख्या झाली ती 9। शेवटचा बॉल लॉफ्ट केला, बॉल इट्स अप इन द एअर, फिल्डर नाहीये, पॉवर प्लेचं षटक आहे।
आणि येईल अजून एक चौकार आणि हा चौकार लकी यांचा फॉर्म आपल्याला पुन्हा एकदा कन्सिस्टंट पाहायला मिळतोय आणि अगदीच पहिल्याच बॉलवर त्यानं मात्र हा चौकार लगावला. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये पहिल्या षटकाच्या अखेरीस ती 1 बाद 13. सहा षटकांची ही लढत आणि आपण पाहतोय महामानव चषक 2025 हा सोहळा आणि प्रारंभ होत असताना या दोन संघादरम्यातली ही चुरस जरूर पाहायला मिळते. धावा जरूर आल्यात परंतु एक महत्वाची विकेट देखील बलकावली आहे अप्पा स्ट्रायकर CBD संघाने. इथून मात्र आपल्या धावसंख्येला कसा आकार देता येईल याचा विचार मात्र या दोन्ही फलंदाजांना जरूर करावा लागेल. पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज अनिकेत आणि 3 क्षेत्ररक्षक जरूर सीमारेषी लगेच तैनात असतील पहिल्या पॉवर प्ले मध्ये. तर 2 क्षेत्ररक्षक जरूर तैनात असतील. दुसऱ्या षटकाला आगास प्रारंभ होत असताना जरूर अनिकेत पाहतोय कमी कालावधीमध्ये नावारूपाला आलाय आणि त्याच प्रात्यक्षिक जरूर इथे दाखवलंय अनिकेतच्या माध्यमातून. पहिला डॉट चेंडू आलाय. दुसऱ्या षटकाची सुरुवात सुंदररित्या जरूर पाहायला मिळते. पंचांच्या डाव्या हाताकडून जरूर गोलंदाजी करतोय आणि स्वतःच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण सजवण्याचे काम अनिकेतच्या माध्यमातून तरी जरूर झालंय. तर याच दरम्यान आमचे साथी समालोचक आणि त्यांचा स्वागत समारंभ केतन हुंडे जे आपल्या सोबत आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकवणार आहोत त्यांचा स्वागत समारंभ इथे मात्र 6 षटका ठोकून मात्र आत्मजितच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळतोय. एकोणीसा धावफलकाचा आकडा जरूर आपण पाहतोय. प्रहार केलाय आणि मात्र सन्मान इथे मात्र चांगला चेंडू हाताळला गेला आणि चांगल्या फलंदाजाचं नक्कीच आपण नेहमीच पाहत असतो. चांगल्या चेंडूचा इथे मात्र आदर केला जातो आणि त्यानंतर खराब चेंडूची पाहणी करून त्यावर प्रहार केला जातोय. तेच इथे चित्र पाहायला मिळालं. मागचा खराब चेंडू होता त्यावर षटकार आला. त्यानंतर अनिकेतने चांगला चेंडू रिलीज केला आणि त्याला सन्मान जरूर दिलाय. पुढचा चेंडू पाहूया. इथे मात्र हुक करायचं होतं. स्विंगीने मिस जरूर झालंय. यष्ट्यांच्या पाठीमागे ऋषिकेश पानसरे कॅप्टन ऑफ अप्पा स्ट्रायकर CBD चांगलं लीड करतोय. त्यानंतर आपण विचार केला तर षटकार खाल्ल्यानंतर देखील चांगलं कमबॅक यंगस्टर आहे ज्याच्यावर मात्र पूर्ण जबाबदारी यंगस्टरचा भरणा असलेला हा अप्पा स्ट्रायकर प्रशांत तडाके यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच हा संघ मैदानात उतरतो. नक्कीच चांगली कामगिरी देखील पाहायला मिळते. परंतु पुन्हा एकदा स्विंग इन मिस. मोठा फटका सजवायचा होता परंतु काहीतरी विपरीत घडलं गेलंय की काय. शेवटचा एक चेंडू असेल. याच दरम्यान बबलू अंकल तसेच बालू चंदाणी या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन झाले. तसेच अबुभाई यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळत असताना इथे मात्र चांगला चेंडू रिलीज केल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आणि शेवटच्या चेंडूवर अखेर काल एक धाव. बऱ्याच काळानंतर धावफलकावर धाव जरूर ऍड झाली. षटक क्रमांकाचं संपलंय दुसरं. 10.00 ची सरासरी गाठत असताना 2 षटकांच्या अखेरीस अकालज्योत सेवा संस्था संघ जाऊन पोचलाय 1 गडी बाद 20.
थँक्यू. त्याचा फायदा जरूर घेतलाय अकलज्योत संघाने. 20 धावा धावफलकावर. याच धावगतीने जर आपण धावसंख्या वारंवार येणाऱ्या षटकामागे जर काढली तर कुठेतरी 60 हा आकडा जरूर आपल्याला समोर दिसतोय आणि तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. 60 ते 70 धावा या 6 षटकांच्या सामन्यामध्ये येणं गरजेचं असेल आणि तो प्रामाणिकपणे प्रयत्न इथून मात्र दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. एका बाजूला आपण जरूर पाहतोय आत्मजित आणि लकी ही जोडी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज. आत्मजितचा विचार केला तर वैयक्तिक 8 या धावसंख्येची खेळी अजून देखील करून देत असताना खेळपट्टीवर दिसतोय आणि त्यानंतर लकी 4 या आकड्यावर खेळतोय. इथे मात्र सुरुवात जरूर तिसऱ्या षटकाला टॅपच्या पद्धतीने टक आवाज आल्यानंतर हा चेंडू अडवला गेलाय. फक्त मिळते सिंगल स्ट्राइक रोटेट. 1 या धावसंख्येने सुरुवात मात्र जरूर होतीये तिसऱ्या षटकाला. धावसंख्या 1 ने वाढते. 21 या आकड्याचं नेहमीच आपण उल्लेख करत असतो की 21 हा आकडा आता मात्र उतुंगाचा फटका. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषे पलीकडे येतोय. षटकार. थँक्यू डीजे मास्टर थोडं थँक्यू डीजे मास्टर. आम्ही थोडं थांबू आणि व्यासपीठावर सन्मान्य अतिथी महेश तिरडे साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. आम्ही कॅमेरामॅनला विनंती करू की कॅमेरा आपण डिव्हिएट केला टुवर्ड्स मेन पॅव्हलियन बॉक्स, जिथे आपण पाहतोय की मान्यवरांचा इथे विशेष सन्मान आपण करणार आहोत. हा ही चौकार आलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका सजवला डीप कव्हर्स क्लिअर करणारा लकी याची मात्र अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आम्ही या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते पिंटू अण्णा यांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते मायेची ही शाल त्याचबरोबर प्रेमाचं हे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आपण करावा. ऑन साइडला ड्राइव्ह केला बॉल. हा ही बॉल वन बाउन्स ओव्हर द डिफेन्स सेट ऑन साइड नाव. 6-4-4. पहा या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल महेशजी तिथे जे नेहमीच खरं तर आपल्या समवेत कटिबद्ध असतात आणि विशेष त्यांचं खरं तर मी म्हणेन क्रिकेटमध्ये योगदान आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. त्यांचा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि निळ्या रंगाची खरं तर ही शांत आणि संयमाचं हे प्रतीक अर्थातच ही शाल खरं तर परिधान करून हा सन्मान आपण करतोय. रणसंख्येवर आपण थोडासा दृष्टिक्षेप टाकूया. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती झाली 35. अजून एक मोठा फटका आणि या वेळेला ऑन साइडला षटकार चौकारांचे विलोभनीय कारंजे. लकी फायर पॉवर ऑन फायर नाव. अजून एक षटकार आलाय. थँक्यू सो मच. विजय म्हात्रे यांचा आवाज तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये ऐकताय अनुभवताय. विजय मला वाटतं इथे मात्र धावांचा ओघ थांबवावा लागेल रोहितला आणि रोहित हा विकेटच्या शोधात असणार आहे. रणसंख्या तब्बल 41 पाहायला मिळते. अजून एक ड्राइव्ह केला बॉल अलॉंग द ग्राउंड. फिल्डर आहेत तिथे आणि इथे मी म्हणेन डॉट बॉल येईल आणि अंतिमचा नो बॉल पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू. इनफिल्डचा फिल्डर आउटसाइड द सर्कल होता. राईट सोमनाथ बरोबर. ज्या फिल्डर कडे चेंडू गेला होता तो फिल्डर अंतर्वर्तुळाच्या म्हणजेच 30 यार्ड सर्कलचे बाहेर फेन्सिंग साठी होता. रिव्ह्यू आपल्याकडे नसणार आहे कारण कॅमेराचे जे फोकस आहेत एक असतो फलंदाजावर आणि एक असतो ऑन द गो त्या गोलंदाजावर. त्यामुळे आय एम नॉट शुअर इफ ही क्षणचित्रे जर का आपण आय डोंट थिंक सो 2 कॅमेऱ्यामध्ये आपण ही क्षणचित्र कॅप्चर झाले असतील कारण एक कॅमेरा जो होता तो बॅटरकडे होता विथ द मोमेंट म्हणजे पॉपिंग क्रीजकडे जो होता आणि एक कॅमेरा ऑन द गो गोलंदाज रनवे मध्ये होता तिथे होता. सो वी अनफॉर्च्युनेटली डिडंट कॅप्चर. आपल्या कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर झालेलं नाही आहे ऋषी असे आमचे टेक्निकल टीम आम्हाला अपडेट करतायत.
चला पंच काय डिसिजन देत आहेत? सन्माननीय विशालजी भोसले सर, त्याचबरोबर बालू चंदानी आणि आमचे संजीव अंकल अर्थातच बबलू अंकल यांना मी विनंती करू आयोजन कमिटीच्या वतीनं की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. 40+ कॅटेगरीचे हे खेळाडू सिनियर आहेत, आपले ज्येष्ठ आहेत आणि त्यांना मी इन्व्हाइट करतोय की या आपण या व्यासपीठावर. रणसंख्या नो बॉल जर का काउंट केला तर होईल 42 आणि अर्थातच धाव अंकित झाली नव्हती आणि हा शेवटचा बॉल या चौथ्या षटकामधील आपल्याला तिसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल तो फ्री हिट बॉल, फ्री हिटचा चेंडू. येस आणि पंचांचा डिसिजन आलाय. नो बॉल अँड द नो नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू. लकी इज द आयडियल कॅन्डिडेट ऑन स्ट्राईक टू हिट द बॉल. ड्राईव्ह केला बॉल डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर आहेत अनिकेत. वन ऑफ द क्विकर, वन ऑफ द सेफ मोस्ट हँड. एकच धाव मिळणार आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 2 and 3rd ओव्हर 3 षटकांचा खेळ झालाय. विजय एकूण धावसंख्या झाली आहे ती तब्बल 43-43 आणि याच दरम्यान आम्ही खरं तर आम्हाला सेवा सुविधा पुरवणारे अपोलो हॉस्पिटल्सच्या वतीनं मात्र नक्कीच मेडिकल कॅम्प आणि त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची सेवा केलेली आहे. तसेच जी CPLची जी स्पर्धा झाली त्या CPLच्या स्पर्धेमध्ये त्यांनी फर्स्ट एड किट सुद्धा आपल्याला पुरस्कृत केलं होतं. अपोलो हॉस्पिटल्सचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी एक मेडिकल कॅम्प आणि त्याचबरोबर अत्यावश्यक ॲम्ब्युलन्स इमर्जन्सी फॅसिलिटी ही सेवा मात्र आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. गुड मॉर्निंग शिवम, गुड टू सी यू बॅक इन ॲक्शन. 3 दिवस खेळ झाला पण कोणी थकलं नाही आहे. CBDकर ही एक चांगली बाब नेहमी आम्ही म्हणत असतो. 3 दिवस CPLची स्पर्धा अतिशय थाटामाटात संपन्न झाली आणि त्याच नंतर मात्र लगेचच फक्त एका दिवसाचा खंड पडलाय आणि एका दिवसाच्या खंडानंतर मात्र नक्कीच अगदीच आज वार मंगळवार आणि बरोबर 10:30 वाजता आपण आजच्या पहिल्या दिवसातील पहिल्या खेळाला प्रारंभ केलाय. पहिली मॅच रंगत असताना एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल ती टीम अप्पा स्ट्रायकर्स CPD आणि त्यांच्या विरोधात टीम अकल ज्योत या टीमकडे पहिल्यांदा बॅटिंग आली आणि अप्रतिम खेळ आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला आहे तो लकी यांचा. रणसंख्या झाली ती 43, गडी बाद झाले ते 1 आणि मायक्रोफोनवर आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल विजय म्हात्रे आमचे साथी समालोचक यांचा. शेवटची अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. धन्यवाद नितेश सर. जाऊया सामन्याकडे जिथे मात्र रंगतदार सामना जरूर रंगत आहे पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 षटका अखेरीस 18 चेंडूंचा खेळ संपलाय. अजून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाज साहिल सज्ज झालाय. चांगला ब्लॉक होल जरूर हाताला गेला. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण तर अनिकेत आलाय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी संघ अप्पा स्ट्रायकर यांच्याकडून. परंतु तिसऱ्या षटकामध्ये काय आतिषबाजी झाली आणि त्या आतिषबाजीमुळे जे धावसंख्येला गरज होती ती मात्र इथे मात्र जरूर आली आहे. आता मात्र चांगला फाका चेंडू हाताळला गेला त्यावर प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट जरूर झाली आहे. ज्या फलंदाजाने
जरूर धावा इथे मात्र अकलज्योत सेवा संस्था संघासाठी मात्र खेळून काढल्यात. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं तितकंच कमी. लकी याचं 8 चेंडू आणि 26 त्यामध्ये 2 षटकार 3 चौकार. आत्मजित जरूर पाहतोय 1 षटकाराच्या जोरावर 9 चेंडू आणि 10 धावसंख्येवर खेळतोय. आता मात्र स्विंग इन मिस जरूर चेंडू हवेमध्ये होता बराच काळ. झेलची संधी जरूर होती परंतु इथे मात्र थोडंसं अपुरा पडल्याने चेंडू जाते डॉट बॉल. चांगलं कमबॅक. मागच्या षटकामध्ये जरी धावा खर्च झाल्या असल्या तरी देखील कोणतेही दडपण मनावर न बाळगता हा अनिकेत गोलंदाजीसाठी आले. अनिकेत याचा विचार केला तर याने दुसरं षटक हाताळलं होतं तिथे खर्च केल्या होत्या 7 धावा. त्याच कारणामुळे इथे मात्र पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आपल्या कर्णधाराने गोलंदाजावर आणि तेच विश्वास मात्र फलदायक जरूर सफल करत असताना पाहायला मिळतो. तो अनिकेत 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. तिसरा चेंडू डॉट आला होता. चौथा चेंडू देखील आलाय डॉट आणि इथे मात्र घडलंय काय फलंदाज यष्टीतीत झालाय आणि ज्या फलंदाजाची विकेट आवश्यक होती फलंदाज क्रमांक दुसरा थँक्यू सो मच डीजे मास्टर. धन्यवाद. चला आपण सन्मान आपण घेणार आहोत. थँक्यू. सन्मान आपण घेऊया. सर्वप्रथम आम्ही या संपूर्ण स्पर्धेच्या आधारस्तंभ ज्यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना आपण पाहतोय त्यांच्या पवित्र शुभहस्ते आपण सिनियर खेळाडू आपल्या विभागातील पहिल्यांदा आम्ही बबलू अंकल यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर विशाल भोसले सरांचा आम्ही सन्मान करणार आहोत. आम्ही विशाल सरांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आमचे समाधान प्रक्षाले या संपूर्ण कार्यक्रमाचे खरं तर हे घटक आहेत आणि आज जे काही मॅनेजमेंट तुम्हाला पाहायला मिळेल ती खरं तर यांचं खरं तर ग्रुपमधनं पाहायला मिळेल. महामानव प्रतिष्ठानचे ते सदस्य सुद्धा आहेत आणि त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. यानंतर अजून एक आम्ही सन्मान करणार आहोत. थँक्यू. जाऊया आपण थेट कॉम्बॉक्समध्ये आणि पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 45-45. नितेश सर या गोलंदाजाचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. शब्द देखील अपुरे पडतील अशी भेदक गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये जरूर झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय इथे मात्र थोडीशी चूक जरूर होती की काय आणि चेंडू मात्र अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि इथे मात्र धावसंख्येची गरज या षटकामध्ये येणं गरजेचं होतं कारण आपण विचार केला 5 चेंडूमध्ये फक्त आल्या होत्या 2 धावा आणि त्यानंतर या शेवटच्या चेंडूवर आल्या त्या 3 एकूण 5 धावांचं हे षटक आणि एकूण धावसंख्या 4 षटका अखेरीस जाऊन पोहोचले. इथे 2 गडी बाद 48. अकलज्योत सेवा संस्था प्रथमतः फलंदाजी करत असताना येस थँक्यू. नक्कीच कौतुक करावं तितकंच कमी नाही. एकदा अनिकेतसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 2 षटकांची हाताळणी फक्त धावा खर्च केल्या त्या आपण पाहतोय 12 धावा आणि महत्वाचं विकेट जरूर बलकवलंय. वैयक्तिक जी CPL आपण पहिली विजयी CPL 2025 सीझन 8 मध्ये अनिकेतला मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे नामांकन मिळालं. गोलंदाजी त्यानं अप्रतिम केली परंतु ॲज अ इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स म्हणून त्याला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट म्हणून ॲप्रिशिएट केलं गेलं. तर नक्कीच आपण पाहत होतो की NMPL मध्ये देखील मोलाची कामगिरी अप्पा स्ट्रायकर संघासाठी या अनिकेतची होती. त्याच्यावर विश्वास दाखवत असताना पुन्हा एकदा आपण जरूर महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2025 मध्ये देखील संघ नायकाने
कॅप्टनने इथे मात्र विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला साध्य करत असताना 2 षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या या अनिकेत याने. आता ऋषभ आलाय. ऋषभने जरूर पहिलं षटक हाताळत असताना 13 धावा खर्च केल्या, परंतु या 5व्या षटकाचा आगास देखील ऋषभ करतोय आणि इथून धावसंख्येचा विचार केला या चेंडूवर आली आहे ती फक्त एकने मात्र धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात अकालज्योत संस्था 49 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आणि या अकालज्योत संस्थेचे संगनायक आणि चांगला चेंडू हाताळला, ब्लॉक हॉल यंगस्टार आहे, नक्कीच भविष्य उज्ज्वल असेल या गोलंदाजाचं. त्याच कारणामुळे आपण पाहतोय या आप्पा स्ट्रायकर मध्ये सर्व यंगस्टरचा भरणा असलेला हा संघ जरूर पाहायला मिळतोय. त्यामध्ये अनिकेत असेल, हा ऋषभ असेल, उदय आणि CPL झाल्यानंतर चांगले चांगले खेळाडू मात्र आपण जरूर निवड या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना अप्पा स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून पाहतोय. त्या सलामीला आला आत्मजित 10 चेंडूंमध्ये 10. आतापर्यंत संत गतीने खेळ जरूर चालू आहे, परंतु इथून गिअर चेंज करावा लागेल, ट्रान्स चेंज करावा लागेल. आपल्या संघाला अत्यावश्यक असलेल्या धावा इथून देण्याची गरज होती. इथे मात्र घडलंय काय, झेल सुटलाय. उदय याच्या हातातून हा एक महत्वाचा झेल सुटलाय, ज्याची आपल्याला विकेट हवी होती, ज्याच्यासाठी आपण जाळं रचलं होतं. आणि अर्धशतक एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. अकालज्योत संघाच्या अर्धशतक धावफलकावर धावा ऍड झाल्यात. नो बॉल ओव्हर स्टेपिंगचा जरूर पाहायला मिळतोय. फ्रीडची संधी असेल. धावसंख्येत 1ने भरणा होईल. संघाची धावसंख्या 51, 2 बाद 51 आणि फ्री हिट खेळण्याची संधी इथून मात्र जय ठाकूर याच्यावर नक्कीच असेल. फ्री हिटची जरूर संधी होती, परंतु संधीचं सोनं इथे करता आलं नाही. चेंडू चाललाय यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाकडे, जिथे मात्र ऋषिकेश पानसरे आपण पाहतोय. चांगलं यष्टीरक्षण आणि कॅप्टन लीड करतोय टीमला, अप्पा स्ट्रायकर संघाला, आणि चांगली मोलाची महत्वाची भूमिका त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. परंतु कौतुक करावं लागेल या ऋषभचं. डॉट बॉल आलाय, त्यानंतर फटका सजवलाय, देऊन जाईल 6 6 6 6 धावा. थँक्यू. 57 धावा याच दरम्यान जरूर पाहायला मिळतात. चांगला फटका सजवला, समाचार घेतला आणि आता देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला देखील भिरकावलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स डीप पॉइंटच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. महामानव चौकार. थँक्यू. नितेश सर, आपण नक्कीच 2 षटकांच्या समाप्ती झाल्यानंतर चर्चा करत होतो की 20 धावा धावफलकावर होत्या, 10ची सरासरी गाठायची होती, परंतु इथे 3रं षटक अतिशय लाभदायक ठरलंय. अकालज्योत संघाला 22 धावा आल्या. त्यानंतर काहीसा कमबॅक दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये पाहायला मिळालं. परंतु जी चर्चा चालू होती त्या चर्चेच्या दरम्यान आपण 60 धावांचं लक्ष्य जरूर संबोधलं होतं आणि त्या धावेंपर्यंत 5 षटकांमध्येच जरूर पोहोचलाय अकालज्योत सेवा संस्था संघ. आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील आणि कोणत्या धावसंख्येचा टार्गेट या महामानव चषक 2025 मध्ये उभारला जाईल, या पहिल्या सामन्यामध्ये याकडे देखील लक्ष असेल. आत्मजित, ज्याला आता मात्र जीवनदान मिळाल्यानंतर कोणती मोलाची कामगिरी करतोय, इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण हे शेवटचं हाणामारीचं षटक असताना इथून जर 10 ते 15 धावा आल्या तर मात्र चांगला बिग फाईट मॅच जरूर पाहायला मिळेल.
आत्मजित खरं तर 100च्या स्ट्राईक रेटने तो खेळ करतोय, अगदी शांत आणि संयमानं. आत्तापर्यंत आत्मजितचा खेळ जर का आपण पाहिला तर तिसऱ्या चेंडूवर जो षटकार आला होता, डॉट बॉल पर्सेंटेज मी म्हणेन जास्त राहिलेत आत्मजितचे. 12 चेंडू 12 या आकड्यावर तो खेळ करतोय आणि 7 मध्ये 14 या खरं तर इंडिव्हिज्युअल स्कोअरवर खेळ करतोय तो जय. जयकडे ताकद आहे. जयनं मागच्या काही वर्षांमध्ये चांगले इम्प्रेस केलं आणि आता मात्र डेथ ओव्हरमध्ये त्याला फलंदाजी करावी लागेल. षटकार चौकार हे ठोकावे लागतील. मयूर पवार हा एक्सपिरियन्स खेळाडू आहे. इनस्विंगचा हा बॉल विथ द स्पिन खेळून काढला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये फिल्डर आहेत. चेंडूची लाईन डेव्हिएट झाल्यानंतर त्यानं चांगली रीड केली आणि अगदी सहजतेनं बॉलला फेकून दिले. जोवर मात्र विकेट किपर एंडकडे चेंडू जाईल तोपर्यंत ही एक धावसंख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 6 अंतिमचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मयूर पवार हा खरं तर एक पॉवरफुल हिटर आहे. बॅटर आणि बॅट्समन ऑलराऊंड बॅट्समन कॅटेगरी जर का आपण बघितलं गेला तर मात्र नक्कीच कधी कधी गोलंदाजी करू शकतो, पण या मॅचमध्ये शेवटचं षटक त्याची ही जबाबदारी देत असताना पहिले 2 चेंडू फक्त 1 धाव अंकित झाली आहे. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल अक्रॉस द लाईन बॉलला खेळून काढायचं होतं. बॉलांगाचा वेध घेतो ही विचारणा केली मयूरनं. पहा ही खेळातलं स्पोर्ट्समनशिप स्पिरिट. कालही आपण पाहिलं, परवा अगदी रविवारी बक्षीस समारंभ दरम्यान मात्र नक्की जो संवाद आम्ही साधला मयूर सोबत आणि नेहमीच खरं तर युवा यंग जनरेशनला त्यानं लीड केलंय आणि खेळामध्ये खरं तर मी म्हणेन सातत्यासोबत मी म्हणेन एक प्रामाणिकता, खेळामध्ये तुमचं डेडिकेशन आणि त्याचबरोबर मयूर पवारकडे स्पोर्ट्समनशिप स्पिरिट आम्ही नेहमी पाहिलं आणि तोच मयूर बॉलिंग ट्रॅकवर असताना चौथा बॉल फेकण्यासाठी तयार आहे. ओव्हर द विकेट ड्राईव्ह करत असताना प्लेड ऑन झालेत. बेल्स डिसलॉज अँड फर्स्ट विकेट डाऊन फॉर मयूर आणि या संघाची चौथी विकेट परत तिसरी विकेट परतत असताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 64 आणि आता एक अंतिमचा चेंडू शिल्लक असणार आहे. 1 बॉल टू गो ऑफ दिस फायनल ओव्हर टू स्पेल ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग. 2 चेंडू आहेत शिल्लक, माफ करा. 1-1-1 आणि विकेट अशा पद्धतीनं 4 चेंडूंचा खेळ झालाय. गुड बॉलिंग अनालिसिस मयूर. धावांना थांबवलंय. विजय मला वाटते 2 चेंडूमध्ये किमान एक षटकार जर का आला तर 70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 70 प्लस जर का धावसंख्या आली तर मॅच मध्ये मजा येईल. 64 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. फायनल 2 बॉल्स टू गो. नक्कीच 70 ते 75 धावा जरूर या 6 षटकांच्या सामन्यामध्ये गरजेच्या असतील. जर आपल्याकडे चांगले गोलंदाज असतील तरी देखील समोरच्या संघामध्ये चांगले फलंदाज असतात हे विसरणं मात्र मूर्खपणाचं असेल. परंतु जाऊया अंतिमचे 2 चेंडू फेकण्यासाठी या इनिंगचे मयूर सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला न्यू बॅट्समन सागर आलाय. सागरच्या बॅटमधून हा चेंडू जरूर हवेमध्ये होता परंतु तिथे टिपलाय झेल आणि आल्या पावली परतीच्या दिशेने मात्र रवाना होत असताना पाहायला मिळतोय. 0चा चष्मा घालून सागर बॅक टू द डगआउट. हादरा क्रमांक लागलाय 4. तर कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू मात्र जरूर झेल टिपला गेला उदय याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज आलाय हेमंत इन ॲट नंबर 6 वर. धावसंख्येचा विचार केला तर 4 गडी बाद 64. कुठेतरी धावसंख्येला फुल स्टॉप लगाम लावण्याचं काम इथून जरूर फलंदाज मयूर याच्या माध्यमातून जरूर केलं गेलंय. शेवटचा चेंडू असेल. हॅट्रिकची संधी होती परंतु कार्पेटच्या साह्याने धरती मातेला मात्र गुदगुल्या करून चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला आणि त्यानंतर मात्र पळून काढलेल्या 2 आणि तिसरी धावेचा प्रयत्न होत असताना आणि अखेर इथे मात्र बाद व्हावं लागेल. षटक क्रमांकाचं संपलंय 6व. 6 षटका अखेरीस संघ जाऊन पोचला या 5 गडी बाद 66 आणि येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये 67 धावांचं लक्ष असेल ते अक्वा स्ट्रायकर संघासमोर.
थँक्यू 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 डीजे मास्टर आणि धन्यवाद आमचे साथी समालोचक विजय यांचा आवाज पहिल्या सत्रामध्ये तुम्ही अनुभवला. महामानव चषक हे या स्पर्धेचं टायटल आपल्याला पाहायला मिळते. सर्वप्रथम आपण या स्पर्धेतील मुख्य समालोचनाला सुरुवात करू. तत्पूर्वी करूया आपण श्री गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नमन करूया आणि करूया या दुसऱ्या इनिंगला सुरुवात. ज्यांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहे ते खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. प्रत्येक क्षेत्रात असलेलं त्यांचा परिपूर्ण ज्ञान आणि माहिती, त्याचबरोबर त्यांची विशेष आणि ठळक ओळख म्हणजेच काय तर मग क्षेत्र कोणतंही असो, सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे सुव्यवस्था आणि अशा कित्येक विविध क्षेत्रात निपुण असं व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेबांची खरं तर एक विशेष वेगळी ओळख. अमोघ वक्तृत्व आणि कुशल नेतृत्व या दोन वैशिष्ट्यपूर्ण अशा बाबी जरूर आपल्याला सांगता येतील. जशी स्पर्धा पुढे जाईल तसं आपण याही गोष्टीवर जरूर खरं तर चर्चा करणार आहोत. एक ध्येय वेडा, खरं तर अगोदर शिक्षण घ्या, पोटाचा प्रश्न सोडवा आणि मग कार्यकर्ता बना. कारण उपाशीपोटी तयार झालेला कार्यकर्ता कालांतराने लाचार बनतो. अशी खरं तर शिकवण देणारा खरं तर असा नेता, असं एक राजकीय मी म्हणेन कर्तृत्ववान व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा. कारण स्वतःची ओळख निर्माण करायची आहे तर स्वतःला संघर्ष करावा लागेल, असा खरं तर विचार वारसा समाजासमोर मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचा आपण खरं तर आज उल्लेख करतोय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि न्याय व्यवस्थेचे शिल्पकार आपण असं म्हणूया. आणि त्यांचाच विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण आज पाहताय. 3 दिवसांचा हा सोहळा या क्रीडांगणावर रंगणार. कॉप्स आणि त्यानंतर सामना असेल त्यांच्या विरोधात लक्ष 11. दोन्ही कॅप्टन आपल्याला सज्ज राहायचं आहे. आपण टॉस करणार आहोत. सीबीडी कॉप्स संघाचा संगणक उपस्थित असेल तर कृपया टॉससाठी या. तर उपस्थित मान्यवर आबाजी दलवी यांना विनंती असेल की आपले शुभ असते जरूर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. सीबीडी कॉप्स आणि त्यांच्या विरोधात असेल लक्ष 11 इंटर सीबीडी. 6 षटकांची ही लढत आपण पाहतोय. नक्कीच 6 षटकांचे सामने म्हणजे गोलंदाजांना आणि फलंदाजांना सुद्धा म्हणेन फार चांगली संधी आहे आज खेळण्याची. कालच्या दिवसामध्ये आपल्या CPL स्पर्धेमध्ये आपण खरं तर CBD कॉप्स या टीमचा आपण छान खेळ पाहिला. सन्माननीय अतिथी रामचंद्र दलवी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. माजी सभापती परिवहन नवी मुंबई महानगरपालिका आणि राजकीय खरं तर मी म्हणेन कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व, कार्यतत्पर, कार्यकुशल आणि कार्यतत्प्रभ आम्ही नेहमी ज्यांचा उल्लेख करत असतो. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांना नेहमी ज्यांनी प्रमोट केले आणि क्रीडा क्षेत्राला विशेष करून त्यांचं मी म्हणेन प्राधान्य आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. असे सन्माननीय रामचंद्र दलवी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण नुकताच टॉस केलाय. विद्यमान मॅचकडे आपण थोडंसं फोकस करूया आणि जरूर प्रेक्षकांना सांगूया की 3 दिवसांचा सोहळा आपण एन्जॉय करतोय. तर द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट आणि या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली मॅच रंगत असताना 6 षटकांचा सामना बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज नितीन, बॅकफूट पंच केलाय साईराज पंडित. एक इम्प्रेसिव्ह, अट्रॅक्टिव्ह, स्टायलिश, शैलीदार हा फलंदाज आहे. त्याचा स्टान्स, त्याचा फुटवर्क, चेंडूवरची ती नजर आणि पदल आलित्य, शॉट सिलेक्शन या सर्व काही गोष्टी फार आकर्षक वाटतात जेव्हा जेव्हा साईराज मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. अशा प्रकारचे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. केविन पीटरसनचा आम्ही जरूर नाम उल्लेख करू. त्याच्या बॅटमधनं स्विचचे फटके, त्याच्या बॅटमधनं स्लॉग हिटचे फटके, त्याच्या बॅटमधनं खरं तर ऑन ड्राईव्हचे फटके. साईराज गेट्स ऑफ द मार्क विथ सिंगल. 1 धावसंख्या पुढे गेली, पुढे आले, पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. उदय आपल्याला पाहायला मिळतील.
आदित्य आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंगसाठी. आदित्यकडे सुद्धा मी म्हणेन चांगली कल्पकता आहे. आदित्यने गेले कित्येक वर्ष CBD परिसराला बिलॉंग करत असताना चांगला खेळ साकारलाय, स्वतःला एक चांगलं डेव्हलप केलंय. परंतु या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 67 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. जर का चेसिंग रन रेटचा जर का उल्लेख करायचा झाला तर प्रत्येक षटकामागे जवळजवळ 11.25 ही सरासरी, आणि या सरासरीनं तुम्हाला मी म्हणेन एक रन रेट मात्र मेंटेन ठेवावं लागेल. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं ही फार महत्त्वाची ठरणार आहेत. गतिमान चेंडू, बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर आहे, झेल टिपतील का? आणि हो हो, इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम ऑफ क्रिकेट व्हेन वी ड्रॉप कॅच. मिळालेली संधी साईराजला आपण असं म्हणूया की ही संधी नाहीये, तर मात्र नक्कीच या संधीचं उपद्रव तो करेल. कारण जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय तेव्हा तेव्हा मात्र मैदानाच्या आतमध्ये लायसन्स दिलं जातं ते फलंदाजाला. चूक झाली ती क्षेत्ररक्षकाकडनं आणि मात्र 2 धावा मिळतील. एकूण धावसंख्या झाली आहे ती पहिलं षटक प्रगती बदलत असताना आपण पाहताय महामानव चषक 2025चा हा 16 बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते ती फास्ट स्ट्रायकर CBD. धावसंख्या झाली आहे ती 4. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 1-1-2 ओव्हर द विकेटनं. नितीन अक्रॉस झालाय. पहा हा उपद्रव आणि जखमेवर मीठ चोलावं, अगदी तसंच काहीसं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. किती आकर्षक हा फटका सजवलाय पाहूया या tenniscricket.in माध्यमातून कॅमेरामॅननं काय टिपलंय आणि ऐकूया एक सुमधुर संगीत पॅरलली. अप्रतिम फटका सजवला. डी बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये कुणी नव्हतं आणि फिरून मारलाय फटका. इम्प्रोवाइज स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, धाडसी फटका आहे. क्रिकेट हा धाडसानं खेळलं जातं. धाडस तुम्हाला ओळख देतं, धाडस तुम्हाला पुढे घेऊन जातं आणि त्याच धाडसानं फटका सजवलाय साईराजनं. 4 मिळतील. अजून एक पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक आडव्या पट्टानं. यावेळेला फिल्डर आहेत लकी, मिड विकेट रिजन मध्ये पोहोचतील, चेंडूला उचलून फेकून देतील. तोवर मात्र धावा कंप्लीट झाल्या. 2 एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतीये. ती रणसंख्या झाली आहे ती बिनबाद 10 या हा आकडा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. 10 फॉर द लॉस ऑफ नन आफ्टर 1. नितीन आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 1-1-2-4-2 अशा 10 धावसंख्या अंकित झाल्या. आउट स्विंगिंग बॉलिंग, बॅट आधीच फिरली, बॉल नंतर निघून गेला. पेस ऑफ डिलिव्हरी आणि येईल टू एंड द फर्स्ट ओव्हर. नितीन यांच्या षटकामध्ये 10 धावा खर्च करत असताना पहिलं षटक हे मात्र संमिश्र राहिलं. कोणताही विकेट न बाद होता बॅटिंग करणारी टीम फास्ट स्ट्रायकर CBD 67 धावांचा पाठलाग करत असताना आफ्टर 1 10 फॉर नन. शून्यापासून सुरुवात झाली या इनिंगची आणि बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 10 या आकड्यावर. क्रिकेट हा खेळ आपण शून्यापासूनच पुढे साकार करत असतो आणि तसं खरं तर आपण आयुष्य सुद्धा शून्यापासूनच प्रारंभ करत असतो. प्रत्येक एक कलाकार त्याची सुरुवात शून्यापासून करत असतो. प्रत्येक एक खरं तर घटक आपली सुरुवात मात्र शून्यापासून करत असतो. क्रिकेट आपल्याला नेहमी काही ना काही शिकवत असतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेचे संपूर्ण खरं तर ही शिवधनुष्य हे जबाबदारी मात्र ज्यांनी घेतली आहे ते
पिंटू अण्णा मात्र नक्कीच या संपूर्ण मॅचचा आनंद घेत असताना हा फटका पहा, ताकद आहे, टायमिंग आहे, डिस्टन्स कव्हर करू शकलाय का, तर बॉल लँड होईल. खरं तर सीमा रेषेच्या लगत बॉल थांबलाय आणि जरूर आपण पाहतोय जिथे कदाचित 4 किंवा 2 पेक्षा जास्त हव्या होत्या तिथे मात्र मिळाल्या त्या फक्त 2. आणि दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते ऋषिकेश. रणसंख्या झाली आहे ती बिनबाद 12. सन्माननीय आनंद सर आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. त्याचबरोबर किरणजी कांबळे सर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं आपण वॉर्म हार्टेड वेलकम करूया. महामानव चषक 2025 या स्पर्धेमध्ये महामानव प्रतिष्ठान यांचे प्रेसिडेंट सन्माननीय पिंटू अण्णा यांच्या वतीनं आपण करतोय सन्माननीय अतिथींचं सहर्ष स्वागत आणि सन्मान आपण घेऊया. आम्ही लगेचच विनंती करू या स्पर्धेचे प्रणेते की आपण हा सन्मान करावा. इनसाइड आउटचा फटका, कडक शॉट, फ्लॅट 6, अ मॅग्निफिसंटली ड्रिव्हन. वाव, it was so elegant, that was so beautiful, and it was looking like a WOW. Wow, it's a beauty of tennis ball cricket. अतिथींचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. मॅच सुरू असताना आपण पाहतो एक षटकार आलाय अक्रॉस द लाईन, इम्प्रोवाइज द स्कायची आठवण करून देणारा, क्रिकेटचा आधुनिकीकरण आणि आधुनिकतेचा सौंदर्य दाखवणारा फटका. इट्स अ ब्युटी ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, इट्स अ ग्लॅमर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. पाहूया ऍक्शन रिप्ले. tenniscricket.in ची ही स्क्रीन काय दाखवते. येस डीजे. अतिथी किरणजी कांबळे सरांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करतोय. स्पर्धेची आठवण, एक सन्मान चिन्ह, निळ्या रंगाची ही खरं तर शांत आणि संयमाचं प्रतीक असलेली खरं तर ही शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक, सिम्बॉल ऑफ लव्ह अँड अफेक्शन, हे पुष्पगुच्छ देऊन मात्र आपण हा सन्मान या व्यासपीठावर करतोय. आपले ज्येष्ठ आहेत त्यांचा सन्मान आपण समाधान प्रक्षाले यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. हा फुलटॉस बॉल पिक केला, मिडल केला, स्वेट साऊंड जनरेट झालाय. प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट करत असताना स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड क्लासिकली ड्रिव्हन ॲट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन. अनदर हिट, अनदर 6. काही क्षणचित्रे आपण कॅमेऱ्याच्या साह्यानं कॅप्चर करतोय. आमचे कॅमेरामॅन सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. निळा रंगाचा आपण थोडासा उल्लेख केला. निळ्या रंगाचे खरं तर हे ध्वज आपण क्रीडांगणाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळतील. निळा रंग म्हणजे स्तब्ध प्रेमाचा आणि खरं तर तो साक्षीदार आहे. प्रेमाचा साक्षीदार रंग निळा, शुचितेचा रंग निळा, आपल्यातला दयेचा रंग निळा, आपल्यातल्या नम्रतेचा रंग निळा, मनातल्या क्षमेचा रंग निळा, शांत आणि संयम स्तब्धतेचा रंग तो निळा. आणि या निळ्या रंगाची शाल परिधान करून पाहुण्यांचा आपण सन्मानही करतोय. निळ्या रंगाचे ध्वजही आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते खरं तर आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यावेळी आपण आठवले गडाचा उल्लेख करतोय आणि त्यांचं हे प्रतीक आहे. आज हे ध्वज घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वारसा पुढे नेणारे अनेक व्यक्तिमत्व आपल्याला भारतभर पाहायला मिळतात. वेगवेगळ्या विभागामध्ये खरं तर हे विचार मात्र नक्की जपले जात आहेत. या विचारांचा वारसा मात्र पुढे नेण्यासाठी क्रिकेटचं हे प्लॅटफॉर्म वापरलंय ते सुनीलजी रसनभैरे अर्थातच पिंटू अण्णा यांच्या माध्यमातून. त्यांचं आपण मनापासून कौतुक करूया. आणि मॅचवर फोकस करत असताना संघाला मी म्हणेन आत्तापर्यंत संघाची धावपळ आपल्याला पाहायला मिळतीये ती 28 या आकड्यावर फार रिलॅक्स वाटत आहेत. खरं तर अप्पा स्ट्रायकर्स हा संघ
कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण झाल्याने ऋषिकेशवर आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलाय. आउट स्विंगिंग बॅलन पुढे आले, पुढ्यातनं उचलल्या बॉलला कव्हर्स रिजनमध्ये खेळून काढलाय. अंतर्वर्तुळामध्ये फिल्डिंग होईल तोपर्यंत सागर मात्र फेकून देईल चेंडू, तोपर्यंत ही एक धाव ऍड होईल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 2, 4, 6, 6, 1 असं हे महागडं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये 19 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्या गोलंदाज ऋषीनं आणि अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असणारे साईराज ऑन स्ट्राईक. लाफ्टेड ऑन ड्राईव्ह. फिल्डर आहे, जज करतील का? तर हो, जज केलंय आणि दिस इज फर्स्ट विकेट डाऊन फॉर अ पास स्ट्रायकर्स आणि मिळेल सुटकेचा निश्वास, सेन्स ऑफ रिलीफ फॉर बॉलर ऋषिकेश. शेवटच्या बॉलवर मिळालेली विकेट. 2 षटकांचा खेळ झालाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 बाद 29. कसं आहे ना, खेळात आणि आयुष्यात तुम्हाला हिमतीनं सर्व काही गोष्टी हाताळाव्या लागतात. एकूण धावसंख्या झाली आहे ती 28, अजूनही 29 झाली आहे. 24 चेंडू आणि 38 काढायचे आहेत. 24 चेंडू आणि 38 असं इक्वेशन असणार आहे. जरूर आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगूया की येणारे षटकं असतील 4, 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 ऋषिकेश पानसरे, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. गेली कित्येक वर्ष CBD क्रिकेटला मी म्हणेन ज्यांना आपल्या अनुभवातनं मात्र मी म्हणेन चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. यावेळेला संघाला मात्र संयमाची गरज आहे, पेशन्स, टेम्परमेंटची गरज आहे. नॉन स्ट्रायकर एंडकडे आहेत ते ऋषी आणि स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतील ते फलंदाज आदित्य आदी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 मध्ये स्पील 2 मध्ये आलाय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक ओव्हर द विकेटनं. हा बॉल मिडल लेंथला होता परंतु फुल टॉस होता आणि त्याला मात्र फील्ड ऑफ केलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बैठक फटका सजवलाय, इम्प्रोवाइज स्ट्रोक आणि धाडसानं या फटक्याला खरं तर या चेंडूला मात्र सीमारेषा पार धाडलंय. जागेवरूनच पीक करत असताना फलंदाजाचं कौशल्य, त्याचं खरं तर मी म्हणेन हँड आय हेडचं कॉर्डिनेशन, त्याचं पदलालित्य आणि चेंडू रीड करण्याची क्षमता, या सर्व काही गोष्टी फार छान राहिल्यात. आता उर्वरित 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. ओव्हर द विकेटनं हा बॉल चॉप केलाय. डॉट बॉल येईल, जरूर आपल्याला पाहायला मिळेल, येईल हा डॉट बॉल. एकूण धावसंख्या अजूनही इक्वेशन थोडंसं सोपं होईल. आता 22 चेंडू आणि मी म्हणेन 32 असं इक्वेशन. चेंडू आणि धावांमध्ये 10चं अंतर आहे. एखादा चौकार एखादा षटकार जर का आला तर मॅचचं मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट होईल. ते अप्पा स्ट्रायकर CBD या टीमकडे. अकालजोड टीमला काय करायचं आहे, अजून एक विकेट मात्र त्यांना घ्यावा लागेल. टप्प्याटप्प्यानं डॉट चेंडू तुम्हाला फेकावा लागतील आणि इथे मी म्हणेन फिल्डिंगचं एक ॲथलेटिसिझम दाखवत असताना खेळाडूंना मात्र मी म्हणेन फिल्डिंगचं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. 2-1 मध्ये तुम्हाला नक्कीच थांबावं लागेल. चौकार षटकारांना रोखावे लागतील. आउटसाइड द ऑब्स्टिक लक, स्लॉग इट फटका, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट प्लेसमेंट. येईल अजून एक शैलीदार, दिमागदार, कल्पकतेच्या साह्यानं लगावलेला एक अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक. ऑन साइडला डीप कॉर्नर रिजन क्लिअर करणारा बॅट्समन आदित्यच्या बॅटमधनं अजून एक चौकार.
21 चेंडू आणि 28 धावा असं इक्वेशन थोडं सोपं झालंय. व्यासपीठावर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष योगदान आपल्याला पाहायला मिळालं ते सन्माननीय आदरणीय रामचंद्र दलवी साहेबांची इथे विशेष उपस्थिती आणि ते मात्र नक्कीच या मॅचला एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर असं म्हटलं जातं ना की सुखाचे सोयरी सगळेच असतात, परंतु दुःखात सुद्धा साथ देणारे असायला हवेच. नेहमीच प्रत्येकाच्या सुख आणि दुःखात सहभागी होणारे, त्याचबरोबर आपल्या परिसरातील आपल्या विभागाचा विकास आपल्याला कसं करता येईल त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे, कार्यकुशल, कार्यकर्तृत्व आणि त्याचबरोबर कार्यनिष्ठ, कार्यतत्पर असे खरं तर राजकीय नेतृत्व ज्यांनी नेहमीच प्रत्येकाला मोह पाडले आणि खरं तर ते सर्व प्रिय आहेत. आबा दलवी साहेबांबद्दल आम्ही चर्चा करतो आणि त्यांची विशेष उपस्थिती आणि त्यांचंही मी म्हणेन मोठं योगदान या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि सुनीलजी रसनभैरे अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते, पुरस्कर्ते आणि शिल्पकार पिंटोना यांच्या माध्यमातून आम्ही खरं तर आबासाहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि क्रिकेटवर थोडंसं फोकस करत असताना जरूर आपल्याला पाहायला मिळतंय मागचा एक चेंडू डॉट आलाय. 6-0 4-0 अशा पद्धतीनं 4 चेंडूंचा खेळ झालाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 39 ऑन दी स्कोर बोर्ड. नितीननं मी म्हणेन कमबॅक करून दिले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणारे किशोर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये, एका बाजूला मुख्य पंच आणि सोमनाथ आहेत खरं तर दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. ओव्हर द विकेट, लाईन मिस करेल, पंच टर्न करतील, आम्हाला अपडेट करतील. हा आहे व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं संघाची एकूण धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 40 या आकड्यावर. 67 काढायचे आहेत, 27 अजूनही काढावे लागतील. येणारे चेंडू असतील षटकामधले 2, म्हणजेच एकत्रित काय तर 20 चेंडू आणि 27 धावांची गरज. 20 चेंडू 27 धावा थोडंसं माफक आहे टार्गेट, परंतु हे टार्गेट जर का तुम्हाला कठीण करायचं आहे तर एखादी विकेट तुम्हाला घ्यावी लागेल. विकेटच्या शोधात असतील ते नितीन, यंग आहेत, परंतु इथे थोडंसं धाडस दाखवावं लागेल. रनअपमध्ये थोडीशी गफलत झाली आहे. 20 चेंडू 27 असं इक्वेशन आहे. दोन्ही टीम्सकडे मी म्हणेन चांगला ॲटिट्यूड आहे, दोन्ही टीम्सकडे चांगला मी म्हणेन या मॅचचं मोमेंटम आहे, परंतु इथे आत्ता सद्य परिस्थिती असं म्हणते की फलंदाजी करणारी टीम इतकं पारडं जड आहे. यानंतर व्यासपीठावर अपोलो हॉस्पिटल्सचे सर्वच आमचे स्टाफ मेंबर्स, ब्रदर्स, सिस्टर्स, आमचे सर्वच स्टाफ मेंबर्सचा आम्ही सन्मान करणार आहोत. आणि हा व्हाईट बॉल आलाय. ऑल आवर अपोलो हॉस्पिटल स्टाफ मेंबर्स, वी वुड लाईक टू इन्व्हाइट यू टुवर्ड्स मेन प्रेझेंटेशन बॉक्स. तुमचा सन्मान आम्ही जरूर करतोय. एकूण इक्वेशन 2 वाईट गेलेत आणि मॅचमध्ये मी म्हणेन पुनरागमन करायचं आहे. बॉलिंग करणाऱ्या युनिटला थोडं कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. स्विच, प्रीमेडिएटेड स्ट्रोक, मिडल खेळला बॉल, बॉल गेलाय फ्लाय, लॉंग स्टॉप रिझन कडे. धावा मिळतील 4 आणि मॅच थोडी फसली आहे. 20-26 असं इक्वेशन होतं. आता उर्वरित आपल्याला पाहायला मिळतील इक्वेशन. एकूण धावसंख्या झाली ती 45 आणि आता धावा काढाव्या लागतील 19 चेंडू आणि फक्त 22 धावा. मॅच मी म्हणेन अजूनही समसमान आहे, परंतु पारडं थोडं जड आहे ते बॅटिंग करणाऱ्या टीमचं. आणि जिथे आपण पाहताय की ऋषिकेश पानसरे आणि साईराज बाद झालेत. आदित्य आहेत, आदित्य तग धरून उभा आहे. आदित्यच्या बॅटमध्ये 2-3 षटकार आणि 2 चौकार आले आणि तो या मॅचमध्ये
इम्पॅक्टफुल मेन मॅचचे बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन देत असताना आत्तापर्यंत मात्र पहिल्या चेंडूपासून तो तग धरून उभा आहे. चला व्यासपीठावर आम्ही सन्मान करू. दुर्योधनजी पारवे सर आपल्याला पाहायला मिळतील, त्याचबरोबर किरणजी कांबळे सर आहेत. या दोन आमच्या स्टाफ्स मेंबर्सचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर आमचे सिस्टर्स सुद्धा आहेत तिकडे, जे नेहमी खरं तर अपोलो हॉस्पिटल्सच्या माध्यमातून खरं तर रुग्णांना सेवा देत असतात. आज ते आमच्या स्पर्धेसोबत मात्र जोडले गेलेत. आपल्या खरं तर या संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्सची सेवा असणार आहे किंवा आपण असं म्हणूया मेडिकल कॅम्प त्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी मात्र उभारलं गेलं आहे. फर्स्ट एड प्रथमोपचार किट प्रथमोपचार मात्र नक्कीच केले जातील. एखादी जर का इंजरी किंवा मैदानाच्या आतमध्ये एखाद्या खेळाडूला जर का कुठेही मात्र नक्कीच इंजरी झाली तर मात्र फर्स्ट एड किटच्या माध्यमातून आपण प्रथमोपचार करू शकतो. गुड मॉर्निंग सर. सर्वच आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सिनियर खेळाडू, पोलीस दलातील आमचे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. राजू सरांचे इथे शुभ आगमन झाले. सन्माननीय रिस्पेक्टेड दुर्योधनजी पारवे सरांचा सन्मान आम्ही करतोय. त्यानंतर आमचे सिस्टर्स आहेत तिकडे, ज्यांच्या माध्यमातून नेहमी सेवा दिली जाते, त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. थँक्यू वन्स अगेन ऑल डिअर सिस्टर्स फॉर प्रोव्हाइडिंग अस मेडिकल सर्व्हिस. चला डिसिजन काय घेतलाय? टॉस जिंकलात सोमनाथ, टॉस जिंकलात. काय डिसिजन घेतलाय तोपर्यंत आम्हाला जर अपडेट करा, जेणेकरून सीबीडी कॉप्स टीम तयार असेल. बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. सो सीबीडी कॉप्स तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. सीबीडी कॉप्स टीम तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. विष्णू सर, ओ एज लागला बॉल. सायराज खरं तर आदित्य सांगतोय की दॅट शुड हॅव बीन 1 रन, परंतु रिजेक्ट केला कॉल ऋषीनं. ऋषीला ठाऊक आहे, ऋषीला स्वतःवर एक चांगला आत्मविश्वास आहे. घाई नाही, गडबड नाही, अगदी रिलॅक्स माइंडनं या मॅचमध्ये मात्र खेळ करत असताना लकी आलेत बॉलिंग ट्रॅकवर. 13 क्रमांकाची लकीनं ही जर्सी परिधान केली आहे आणि लकीनं मी म्हणेन मागच्या आपली जी नुकतीच CPL 2025 8वं पर्व जे संपन्न झालं तिथे मात्र चांगला परफॉर्मन्स दिलं. मॅचमध्ये मॅच विनिंग खेळली त्याची पाहिली, लिडरशिप स्किल त्याच्याकडे आपण पाहिलं, विकेट किपिंग स्किल त्याची आपण पाहिली, बॉल बॅट अशा तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ त्यानं साकारला आणि तोच मोमेंटम या मॅचमध्ये तुम्हाला नॉकआउट फॉर्मॅटमध्ये मेंटेन ठेवावा लागेल. इन स्विंगिंग बॉलर अगेन्स्ट द स्पिन, इट्स अप इन द एअर, फिल्डर इज देयर, आय विल टेक इट, इज द कॉल बाय नितीन अँड द कॅच इज टेकन. इट्स सॉफ्ट डिसमिसल. नितीन नझेल टिपला आणि फलंदाज ऋषी पानसरे बॅक टू डगआउट. यावेळेला 16 चेंडू आणि आता 22 असं इक्वेशन आहे. सुनीलजी रसनभैरे साहेबांचं आपण खरं तर मनापासून कौतुक करूया. युवा आहेत आणि अनेक युवकांना त्यांनी आपल्या समवेत मात्र कटिबद्ध ठेवून आज या स्पर्धेचं विशेष मात्र आयोजन केलं आहे. मगाशी आम्ही जो उल्लेख केला बाबासाहेबांचा खरं तर मी म्हणेन प्रचंड विचार वारसा जपून ठेवण्यासाठी, तो पुढे नेण्यासाठी आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न. युवा नेते, अनेक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आठवले साहेबांचा खरं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि त्या विभागाला बिलॉंग करत असताना CBD हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आणि आज राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं एक वेगळं नावसुद्धा आपण घेतोय. क्रिकेटची ही स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून आपण आयोजित केली आहे. त्यांना साथ मिळाली आहे ती आबाद अलवी साहेबांची, जे खरं तर या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि मॅचला मात्र ते एन्जॉय करत आहेत. इतक्यात एक चौकार आलाय आता जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. युवा नेते ज्यांचा आपण नामोल्लेख केला.
आणि हाही चौकार आलाय. अगदी मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता 14 चेंडू आणि 14 असं इक्वेशन आलंय आणि एका एका चौकारासाठी टाळ्या वाजत आहेत या फलंदाजासाठी. रिषभ आहेत बॅटिंगसाठी. रिषभनं 2 चेंडूमध्ये 2 चौकार लगावत असताना ही खरं तर मी म्हणेन युवा आणि ही जिगरबाज खेळी तो साकारतोय. जिथे मात्र मी म्हणेन एक्सपिरियन्स खेळाडू थोडे अपयशी ठरले. मॅचमध्ये मी म्हणेन थोडा शिरकाव करत असताना लकी आणि त्यांचा अकाल ज्योत हा संघ तितकाच मागचे 2 चेंडू आणि 2 चौकार आले. मॅचमध्ये सोपं केले समीकरण. 14 चेंडू आणि 14 धावा. आणि अजून एक चौकार आला याच दरम्यान. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल कसा फटका सजवलाय रिषभ चंदानीनं. आणि रिषभच्या बॅटमधनं आलेला हा सलगचा 3रा चौकार. हॅट्रिक चौकार ठोकत असताना उर्वरित 13 चेंडू आणि आता फक्त 10ची गरज. तेरा चेंडू आणि 10 धावा. हा शेवटचा बॉल किमान डॉट फेकावा लागेल लकीला. विकेटच्या शोधात असतील. इन द हार्ड सर्च ऑफ अ विकेट. when we talk about cricket it's all about your temperament. अटॅक करायचा होता टेम्परमेंट नव्हे. 1 न धावसंख्या पुढे जाईल. लेग बायचा इशारा पंचांचा आलाय. रणसंख्या आपल्याला एज लागलाय मला वाटतं. एज लगन बॉलंगाचा वेध घेणार. 12 चेंडू आणि आता 9 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 9 टू विन. असं सोपं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. बारा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. इक्वेशन सोपं झालंय. बदल आली त्या इम्प्रोवाइज धाडस क्रिकेटची जिद्द. फेअरलेस अप्रोच स्विचचा फटका 1च धाव मिळणार. 11ला 8. अकरा चेंडू आणि 8 धावा आपण पाहताय. महामानव चषक 2025 6 दैदीप्यमान सोहळा. आणि स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला आयोजकांनी माहिती दिली आहे की या टेनिस बॉल क्रिकेटसाठी मात्र आम्ही हवं ते करू. आणि आता त्यांनी मात्र हे करून दाखवलंय. एक दैदीप्यमान सोहळा आणि मोठं आयोजन, सुनियोजित आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या दिवसामध्ये इंटर CBD, दुसऱ्या दिवसामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि तिसऱ्या दिवसामध्ये खुल्या गटामधील क्रिकेट. अजूनही 8 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 10 गेंदे 8 रन. 10 चेंडू 8 धावा. 10 balls to go and required 8 to win. Over the wicket, switch and that should be taken. Yes it is. 9 चेंडू आणि 8. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये टर्न.
आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा थोडं पुनरागमन केलंय बॉलिंग करणाऱ्या युनिटनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. वरून आता उर्वरित 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. येस डीजे. थँक्यू. उर्वरित इक्वेशन आहे ते आता 9 चेंडू आणि 8 धावा. नेक्स्ट मॅचमध्ये आयोजन कमिटीचा संघ आणि त्यांच्या विरोधात पोलीस दलातील आमचे तत्पर कार्यकुशल आणि खरं तर मी म्हणेन नेहमीच ज्यांनी आपल्या समाजामध्ये शांतता सुव्यवस्था मात्र कायम कशी ठेवता येईल त्यासाठी मात्र आपलं संपूर्ण आयुष्य सॅक्रिफाईस केले ते सर्वच पोलीस दलातील नेतृत्व आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा फटका सरळ सीमारेषा पार झाला अगदी सहजतेने. ही कल्पकता पहा, ही कुशलता पहा, ही ताकद पहा, पहा ही नजाकत. ओ ओ ओ स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक परपेंडिक्युलर सरळ समांतर रेषेमध्ये मयूर पवारनं हा षटकार लगावला आणि मिळेल 6 धावांचा खरं तर षटकार आणि एकूण धावसंख्या पोहोचेल ती 65 वर 65. 3 ची गरज आहे आता, 2 ची गरज आहे. बॅकफूट डिफेन्स केला विजयाच्या उंबरठ्यावर अप्पा स्ट्रायकर सीबीडी. घाई झाली रनआउटची विकेट मिळेल का तर नाही, एक मिळाली आहे. उर्वरित 7 चेंडू आणि आता फक्त 1 धावेची गरज आहे. मयूर पवार त्याचा जो फटका आपण पाहिला सरळ समांतर रेषेमध्ये खरं तर परपेंडिक्युलर षटकार लगावलाय. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, क्रिकेटचे धडे, क्रिकेटचा एक्सपिरियन्स, या सर्व गोष्टी तुम्हाला नक्कीच मैदानामध्ये उतरल्यानंतर फार उपयोगी येतात. अक्रॉस द लाईन अगदी धाडसानं फटका सजवला. विनिंग स्ट्रोक प्लेड बाय मिस्टर रिषभ चंदानी आणि मॅच इथं मात्र फिनिश झाली आहे. सामना जिंकत असताना अप्पा स्ट्रायकर सीबीडी हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. रिषभ चंदानी सेलिब्रेट करत असताना यंग ॲग्रेसिव्ह अप्रोच त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यासाठी टाळ्या आणि सिट्ट्या वाजताना आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ गुड ॲप्रिसिएशन अँड वेल कॉन्ट्रीब्युशन बाय रिषभ. आणि पराभूत झालेला संघ आपल्याला पाहायला मिळते. अकाल ज्योत तुम्हाला पुढच्या मॅचेससाठी आम्ही देऊ शुभेच्छा. आणि फिल्डिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये लगेच जाईल. त्यासाठी आम्ही नेक्स्ट मॅचमध्ये सीबीडी कॉप्स आणि या टीमला खरं तर लीड करतील ते विष्णू सर आणि त्या टीमला आम्ही जरूर इन्व्हाइट करू की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आपण अनाऊन्स